महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांती शित्या सिदिष्टं कामादिराक्षसारी भवजलदो तत्त्वबोधसेतु करं पंचीकरण व्याख्या सुखबोधार्थ करो मे हम सरलां संस्कृतवाग्ज्ञानं गुरुजरसद्भाषया मुमुक्षूणां. काल आपण जे मंगलाचरण आहे ते मंगलाचरण पाहिलं. त्यामध्ये 4 प्रकारची सादृश्यता सांगितली. गुरुचं स्तवन सांगितलं, गुरुचं मंगल केलेले आहे. गुरु कसे आहेत ते पूर्णतः त्यांच्या स्वरूपाचं इथं काय केलेलं आहे तर वर्णन केलं. आणि परत 4 प्रकारची सादृश्यता सुद्धा आपण काल पाहिलेली आहे. तुम्हाला सर्वांना म्हणलं होतं मी पाठ करा. आता पाठ केला असेल तुम्ही तर असं नाही लगेच मी विचारन. मी एक दिवस काय करणार आहे विचारणार आहे. तुम्ही फक्त काय करायचं पाठ करून ठेवायचं. मग एक दिवस एकदा विचारायला सुरुवात केली की तो दिवस पूर्ण विचारायमध्येच काय करेन मी घालन. आता जे जे पाठ करा म्हणून सांगितले ते मात्र तुम्ही काय करायचं अवश्य पाठ करायचं बरं का. कारण परीक्षा एकदाच असते, रोज रोज नसती. हे काय करायचं लक्षामध्ये ठेवायचं. तर सद्गुरूचं वर्णन केलेले आहे. सद्गुरू कसे आहेत तर निर्विकल्प वृत्ती जी आहे अशी शांतीरूप सीतेशी संयुक्त असणारे कोण आहेत तर सद्गुरू आहेत. आणि ते नेहमी काम क्रोध लोभ मद मत्सर जे षडपूर आहेत अशा राक्षसांवर जय मिळवणारे आहेत. म्हणजे राक्षसांचा नायनाट करणारे आहेत. आणि त्यांनी ह्या संसारावर तरुण जाण्याकरता तत्वबोधरूप सेतू बांधलेला आहे. आणि त्यांना शोभा कशाची आहे तर ब्रह्मविद्याची शोभा आहे. असे असणारे कोण असतात तर संत आणि सद्गुरू असतात. म्हणून संत सद्गुरू काय केले पाहिजे नेहमी पारखून केले पाहिजेत. कुणालाही गुरु अनेक होत असतात पण सद्गुरू अनेक होत नसतात. सद्गुरू एकच असतो बरं का. म्हणून सद्गुरू कुणाला म्हणायचं ज्यांनी सत्य वस्तूची प्राप्ती करून घेतलेली आहे त्याला सद्गुरू म्हणायचं. गुरु हे अनेक आहेत कारण जन्मल्यापासून आपले अनेक गुरु काय झालेले असतात तर झालेले असतात. पण सद्गुरू हा एकच असतो बरं का. ज्ञान जो देतो जे स्वतःही सतवस्तूची ज्यांनी प्राप्त केलेली आहे आणि आपल्या शिष्याला पण सतवस्तूपर्यंत नेण्याची त्यांना काय आहे तळमळ आहे असे कोण असतात तर संत सद्गुरू असतात बरं का. तर आज दुसरा श्लोक आहे पंचीकरण व्याख्या सुख बोधार्थ करोम्यहम सरलाम संस्कृत वाग ज्ञाना गुरुजर सद्भाषया मुमुक्षूणाम. तर भाषा तर येत नाही का येते नाही येत कारण संस्कृत भाषा ही काही सोपी नाही. वाचायला गेलं तर संस्कृत आपल्याला वाचायला येत नाही तर त्याचा अर्थ कधी कळावं हे का नाही अशी असणारी ही संस्कृत भाषा. मग महाराज सांगतात संस्कृत भाषा तर येत नाही आम्हाला, त्याचा अर्थ कळना ती वाचायला येईना पण आम्हाला तर काय इच्छा आहे संसार बंधनापासून मुक्त होण्याची आहे की नाही. इच्छा कशाची आहे ह्या संसार बंधनातून मुक्त. मग आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला दुःख नकोय, सकळ दुःखाची निवृत्ती करायची आणि जो परमात्मा आहे सुखरूप असलेला त्या परमात्म्याची आम्हाला काय करायची आहे प्राप्ती करून घ्यायची आहे अशी तर मनापासून इच्छा आहे.
मला सांगा जगतामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याला सुखाची इच्छा नाही बरं? प्रत्येकाला इच्छा कशाची आहे? याची यावत जगातल्या प्रत्येक प्राणी मात्रांना इच्छा कशाची आहे? सुखाची आहे का दुःखाची आहे? प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, प्रत्येकाला सुखच पाहिजे, आहे का नाही? मग आता त्या सुखासाठी काय चालली मरमर, फक्त वर्म चुकलेला असतो की सुख नेमका आहे कशात हेच काय नसतं, त्याला माहिती नसतं. जसं एक भिकारी होता आणि रोज भीक मागायचा, रोज भीक मागायचा. एके दिवशी काय झालं, त्याला संतांची गाठ भेट पडली. संतांची गाठ भेट पडल्यानंतर त्याची आपली सवय भीक मागायची. तेव्हा त्या संतानं सांगितलं, काय भीक मागित हिंडायला लागला म्हणले, फिरायला तू जिथं झोपत असतो ना म्हणले, तिथं जरासं खंदून बघ ना. बघा कसा उपदेश कोणा केला? संतांना केला. त्यानं खणलं की त्याचं भिकार पण गेलं का राहिलं? त्याला सापडलं. आणि तो काय झालं, त्याचं भिकार पण पूर्ण दरिद्री अवस्था, दारिद्र्य त्याचं पूर्ण निवृत्त झालं, तो श्रीमंत बनला. म्हणजे ही कृपा कुणाची? संतांची, आहे काय? तसं ह्याचं भिकारपण आहे, जीवपणा म्हणजे भिकारपण, ओके ना? आणि ह्याचा जीवपणा काय करायचा? ह्याला घालवायचे, कारण अंतकरण रूपी झोळी ह्याना अडकविलेली आहे. जोपर्यंत ती आपण झोळी टाकणार नाहीत तोपर्यंत आपलं भिकारपण संपणार नाही. निरीच्छ बनायचं आहे. इच्छा रहित स्थिती आपल्याला प्राप्त करून घ्यायची. सहसा प्रत्येकाला सवय असते काही ना काही देवापुढं मागायची, नाही तर काहीतरी मनामध्ये प्रगट आपल्या होतच राहते. म्हणून ह्या इच्छा पूर्ण काय करायच्या आहेत? निवृत्त करायच्या आहेत. पूर्ण इच्छेचा आपल्याला काय करायचं आहे? बाद करायचं. आणि ते सहाय्य करतं हे आपल्याला ग्रंथ बरं का, हे शास्त्र, हे वेदांत शास्त्र निरीच्छ बनवित असतं बरं का मनुष्याला. कारण स्वरूप कळाल्याच्या नंतर नासक्या पदार्थाच्या ठिकाणी काय होणार नाही? आसक्ती बिलकुल राहणार नाही. आणि जे नासके पदार्थ आहेत त्याला आपण घ्यायला कशाला जाऊ, आहे की नाही? म्हणून तर म्हणले भगवंत तुकोबाराया सुद्धा म्हणतात, अविनाश करी आपुले आईसेन लावी म्हणे पिशे गोविंदाचे. अविनाश जी वस्तू आहे ती एकच आहे, ती म्हणजे परमात्मा. आणि त्याच पिस, त्याचा छंद आपल्या मनाला काय झाला पाहिजे? लागला पाहिजे. म्हणून संस्कृत भाषा तर येत नाही, पण ह्या संसार बंधनातून काय व्हायचे? मुक्त व्हायचे. अशी काय आहे? मनातून इच्छा आहे. मग अशा विवेकादी ज्ञान संपन्न जिज्ञासू, कारण अशी इच्छा, कोणती इच्छा? संसार बंधनापासून मुक्त होण्याची इच्छा कुणाला पण आहे का? नाही बरं का. फक्त मुमुक्षुला आहे की या संसारातून मला मुक्त व्हायचं आहे आणि मला काय करायचं आहे? मोक्ष संपादन करून घ्यायची, अशी तीव्र इच्छा कुणाला आहे? मुमुक्षुला. कारण मुमुक्षु कुणाला म्हणावं? आता पुढे आपल्याला ह्या पूर्ण व्याख्या येणार आहेत. जो साधनानं संपन्न आहे, विवेकादी साधनानं जो संपन्न आहे त्याला मुमुक्षु म्हणावं. ज्याच्याकडे हे साधनच नाही तो मुमुक्षु म्हणण्याचा काय नाही म्हणले, त्याला अधिकार नाही. जर त्याच्याकडे हे साधन असतील तरच त्याला मुमुक्षु म्हणायचं. आजच गुरुचरित्र पारायणामध्ये निघालं, ज्याला साक्षात्कार झालेला आहे त्यालाच ब्रह्मज्ञान होत असते, कोणालाही ब्रह्मज्ञान होत नाही. स्पष्टता काय केलेली आहे? दिलेली आहे. मग साक्षात्कार प्राप्त करून घ्यावं लागत असतो बरं का. आणि तो प्राप्त करून घेण्याकरता उपासना ही भगवंताची अवश्य केलीच पाहिजे. असो म्हणून महाराज इथं सांगतात, विवेकादी संपन्न जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. मग विवेक, वैराग्य, शमदमादी, षटसंपत्ती आणि मोक्षाची तीव्र इच्छा, अशा चार साधनानं संपन्न असणारा कोण आहे? तर हा विवेकी पुरुष अर्थात मुमुक्षु आहे, हा जिज्ञासू आहे. आणि ह्यालाच काय आहे? इच्छा आहे. कशाची इच्छा आहे? संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे. बिनबिनती इच्छा नसावी. मग त्याच्यामध्ये विभाग पडतात, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. तीव्र इच्छा असावी. तीव्र इच्छा कशी? आता मिनमिनती पण इच्छा आहे, तीव्र पण इच्छा आहे. जसं आता पहा, महाराज म्हणतात की आई आणि लेकराची ताटातूट झाल्याच्या नंतर, कारण आई आपल्या लेकरावर जीवा जतन प्रेम करत असते, बरोबर आहे ना? आई आपल्या लेकरावर जीवा जतन प्रेम करत असते, बरोबर आहे. पण कदाचित एखाद्या वेळेस बाजारात गेले किंवा जत्रेत गेले आणि मुलगा जर हिचा हरवला ह्या आईचा, तर ती आई किती दिवस उपवाशी राहते? बघा ना विचार करून. जगत नाही का? मरून जाती? जगती, आहे की नाही? उपाशी पण राहत नाही, लई 2-3 दिवस उपाशी राहील, पण समजून समजून इकडले तिकडले लोक तिला जीवच घालणार झाली, आहे की नाही? म्हणजे ही जगली का नाही जगली? आपल्या मुला वाचून जगली, आहे की नाही? बरं, आता समजा गाय आहे, गायचं वासरू मरण पावलेलं आहे, तर ती काय दूध देते का? देत नाही, आहे की नाही? पण शेतकरी हुशार असतो, तो हुबेहूब त्या गायच्या वासरासारखं एक काय करतो म्हणले बनावट वासरू तयार करतो आणि त्याच्या कासेला लावतो. तेव्हा ती दूध देते का नाही? देते ना. मग अशी आस एक सांगितली. आणि एक तिसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे की जसं मासा आहे ते जर पाण्याच्या वेगळं निघाला,
त्या माशाला जर आपण पाण्याच्या बाहेर काढलं आणि त्याला म्हंटलं तुला आम्ही वाटेल ते देतो, है का नाही, तुला धन द्रव्य पैसा, अगदी म्हणले वस्त्र, तुला म्हणेन ते काय करतो म्हणले देतो, तेव्हा ती मासोळी काय म्हणेन, ती म्हणेन का नाही मला द्या बरं रेशमी कपडे द्या, नाही वस्त्र अलंकार, नाही नाही, ती म्हणते मला तुझं काहीच नको बाबा, मला काय कर, मला पाण्यामध्ये सोड. कारण का, ती व्याकुळ असते, कारण तिचं जीवनच काय बनलेलं असतं, पाणी बनलेलं असतं. तसं मग इच्छा कशी आहे, आई आणि मुलासारखी इच्छा असते आपली का, लेकरा जी वासरू आणि गाय आहे तशी इच्छा असते का, जी मासोळी पाण्यापेक्षा बाजूला एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, तशी इच्छा असते. मग आपल्या इच्छेची तीव्रता कशी आहे हे आपण काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. ह्याच्यातच उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अधिकारी समजल्या जातो. जर मध्यम इच्छा असेल तर तो मध्यम अधिकारी, आणि जर मग मिनमिनती इच्छा असेल, कधी मध्ये आहे बाबा सगळे म्हणाले चला आपल्याला मोक्ष पाहिजे, मग हे कनिष्ठ अधिकारी. आणि ज्याला तीव्र इच्छा आहे, त्याला ह्या परमात्म्याशिवाय करमतच नाही. परमात्मा ह्याला जर नसेल, रात्र ह्याला एक दिवसही पाठ नसेल किंवा एक दिवसही चिंतन ह्याचं खंडित झालं की ह्याला तळमळ होते, असं जर असेल तर तो उत्तम जिज्ञासू आहे. त्याला काय आहे तर तीव्र इच्छा आहे, असं समजायला काही हरकत नाही. म्हणून मनात आपल्या इच्छा कशी असावी, मिनमिनती नसावी, मध्यम नसावी, तर तीव्र असावी, असा आपण काय केला पाहिजे, नेहमी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, जो विवेक आदी साधन संपन्न जिज्ञासू जनांना अनायासे पंचीकरणाच्या अर्थाचा बोध व्हावा या हेतूने. आता हा बोध कुणाला व्हावं, जो मुमुक्ष आहे. मुमुक्षु कोण, विवेकादी साधनानं संपन्न जो आहे तो मुमुक्षु, आणि त्याला काय व्हावं तर बोध व्हावं या हेतूने. महाराज म्हणतात, ह्या इच्छेनं, ह्या हेतूनं आम्ही काय केली तर ही कठीण प्रक्रिया वाचून सुलभ रीतीनं, जे कठीण आहे, कारण का, कारण वेद जे आहेत काही सोपे नाहीयेत, ऐकाने, आणि परत संस्कृत मध्ये कठीण आहेत, आणि वाचायला गेल्यावर त्याचा सहसा बघा, विचार करा ना तुम्ही, विचारसागर हा ग्रंथ सोपाच आहे ना, हिंदीमध्येच आहे, बरं जाऊ द्या मराठीमध्येच आहे, तरी सुद्धा तो वाचल्यावर आपल्या, बरं जाऊ द्या लांब कशाला, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पहा, आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचतो, त्या कशा कोणत्या भाषेमध्ये आहेत, प्राकृत म्हणजेच मराठी भाषेमध्येच आहेत ना, आणि त्या जर वाचल्या तर आपल्याला किती कळतंय, मराठी असून कळतंय का. आता हे तर काय संस्कृत, आणि संस्कृत भाषा तर आपल्याला येत नाही, कळणं वाचायला अवघड तर कळणं लांबच राहिलं. मग ह्या संतांची, ह्या सद्गुरूंची आपल्यावर काय असतात, उपकार असतात. ते सांगायला लागलेत की अशा मुमुक्षु जनांना ही जी कठीण प्रक्रिया आहे ती सुलभ रीतीने समजावी या उद्देशानं, या हेतून, काय, ही जी कठीण प्रक्रिया आहे ती समजायला सुलभ जावी म्हणून अशा प्रकाराने श्रीराम सद्गुरूंनी मूळ कृत जे पंचीकरणाची टीका आहे, मी गुजराती भाषेत सोप्या शब्दात करतो. म्हणून ती जी संस्कृत भाषा ज्या आहे, त्या संस्कृत भाषेला आम्ही गुजराती भाषेमध्ये काय केलेलं आहे तर सोप्या रीतीनं केलेलं आहे. मग आता ही गुजराती भाषा जी आहे त्याच्यामधून सुद्धा ह्या जे विष्णू नेने आहेत त्यांनी मराठीमध्ये काय केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे, आणि तोच आपल्या हातामध्ये हा काय झालेला आहे, ग्रंथ आलेला आहे. म्हणून अशा संत महात्म्यांना शतकोटी काय केलं पाहिजे, आपण अभिवादन केलं पाहिजे, नमन केलं पाहिजे, की त्यांच्यामुळे आपल्याला ह्या कठीण असलेला जो वेदांत आहे तो काय व्हायला लागलेला आहे, सुलभ रीतीनं समजायला लागलेला आहे. म्हणून त्यांचे काय नतमस्तक नेहमी आपण काय केलं पाहिजे, त्यांना सुद्धा वारंवार वंदन केलं पाहिजे, बरं का. असो, अशा प्रकारे ह्या दुसऱ्या श्लोक आपण इथं समजावून घेतला, त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्ट सांगितलेले आहेत. आता हे अनुबंध चतुष्ट जे आहेत ना, 4 आहेत बरं का. अनुबंध चतुष्ट किती असतात, 4 असतात, आणि हे 4 अनुबंध चतुष्ट ज्या ग्रंथामध्ये असतात ना, त्याच ग्रंथामध्ये विवेकी पुरुषाची काय असते, प्रवृत्ती असते. मग आपण कादंबऱ्या वगैरे असे ग्रंथ, असे पुस्तकं पाहतात, पण त्याच्यामध्ये हे अनुबंध चतुष्ट असतात का, नाहीत, म्हणून ते निष्फळ ग्रंथ असतात, बरं का. पण ज्या ग्रंथामध्ये काय आहेत, हे अनुबंध चतुष्ट आहेत, ते ग्रंथ निष्फळ कधीही होऊ शकत नाही, ते ग्रंथ काही ना काही फळ देणारेच असतात. आणि हे असे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्ट असतात, आणि ज्या ग्रंथामध्ये अनुबंध चतुष्ट असतात त्याच ग्रंथामध्ये विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होते. अर्थात जो मुमुक्षु आहे ते कोणतंही पुस्तक वाचत बसत नाही, जे शास्त्र आहे, जे ग्रंथ आहेत तेच ते वाचन करत असतो, बरं का. असो, म्हणून अनुबंध चतुष्ट 4 सांगितली, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन, ही 4 काय सांगितलेले आहेत तर अनुबंध चतुष्ट सांगितलेले आहेत. आता अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन,
आता हे महाराज काय म्हणतात, अनुबंध ज्या ग्रंथात असतात त्या ग्रंथाकडे विवेकी पुरुषाची प्रवृत्ती असते. ज्याच्याकडे विवेक आहे, वैराग्य आहे, शमदमादी षटसंपत्ती आहे आणि मुमुक्षुत्व आहे, असा विवेकी जो पुरुष आहे तोच या ग्रंथामध्ये काय होत असतो, तर प्रवृत्त होत असतो. जसं आपल्याला सुद्धा काय झाली, सगळ्यांना जिज्ञासा झालेली आहे, आपल्याला सुद्धा ग्रंथ ऐकावा अशी काय झाली, तीव्र इच्छा झालेली आहे. अर्थात आपण सुद्धा कोण ठरलो, मग विवेकीच ठरलो. आता राहिला इच्छेचा प्रश्न, कुणाची मध्यम असेल, कुणाची कनिष्ठ असेल, तर कुणाची तीव्र इच्छा असेल. त्या इच्छेचा काय आहे तर प्रत्येकामध्ये सारखीच इच्छा असावी असा काही प्रश्न नाही. प्रत्येकाची इच्छा जी आहे आपापल्या अधिकारानुसार असते बरं का. मग आता या पंचीकरणाचे अधिकारी आधी करून जे अनुबंध त्याचा यात अभाव आहे असं समजून या ग्रंथाकडे कोणाची प्रवृत्ती होणार नाही. आता कुणाला वाटत नाही गडे ह्या ग्रंथामध्ये काय नाहीत, हे अनुबंध चतुष्ट नाहीत काही की, म्हणून कुणाची काय होणार नाही म्हणले, या ग्रंथाकडे प्रवृत्ती होणार नाही. पण तसं नसून अर्थात महाराज म्हणतात, याचा आरंभ निष्फळ आहे अशी जर शंका जर कोणाला उत्पन्न झाली तर तिचे समाधान करण्यासाठी यामधील दुसरीच उपाय आहे, जन्म मरण केमत तळेशी भाई. हे काय करा तुम्ही पहा, त्याच्यामध्ये काय आहे म्हणले, तर आरंभ हे अनुबंध चतुष्टाचं फळ जे आहे ते उत्कृष्ट रीतीनं काय केलेलं आहे, तर तिथं सांगितल्या गेलेलं आहे. असं इथं काय केले, मार्गदर्शन माऊली आपल्याला केलेलं आहे. माऊली हा थोडी बोल. स्पीड माऊली थोडी स्पीड कमी करा. स्पीड झाली का, बरं बरं हम्म ठीक आहे चालेल. ठीक आहे. तर आता अधिकाऱ्याचं लक्षण, आता काय करायचं आहे आपल्याला, अधिकाऱ्याचं लक्षण बघायचं आहे की अधिकारी कुणाला म्हणावं. अनुबंध चतुष्टामध्ये 4 प्रकार सांगितले. कोणते कोणते 4 प्रकार सांगितले अनुबंध चतुष्टयामध्ये, बोला. अधिकारी, अधिकारी, विशेष, सामान्य आणि प्रयोजन. जय गुरुदेव. तीनच का? जय गुरुदेव. अधिकारी, विशेष, अधिकारी संबंध आणि प्रयोजन. एकच अधिकारी, मिनिट, विशेष, ज्यांना हात संबंध आणि प्रयोजन. एकच मिनिट ऐकून घ्या, ऐकून घ्या. ज्यांना त्यांनी हात नाव वरी घेतल्यावरच बोलायचं, हात करायचा त्यांनी नाव घेतल्यावरच बोलायचं. ज्यांना हात वरी केलाय त्यालाच विचारला जाणार आहे. म्हणून ज्याला सांगायची इच्छा आहे त्यांना हातवरी करायचा, ज्याला विचारलं त्याला सांगायचं. सगळ्यांना एकदम गोगाटा करायचा नाही, कारण सगळ्यांना एकदा गोंगाटा केला तर मला काहीच ऐकायला येत नाही. तुमची ती भाषा तुमच्या जवळच राहू द्या. म्हणून ज्याला विचारलं त्यांनाच सांगायचा, काय करायचा, प्रयत्न करायचा. एकदम कुणीही सांगायचं नाही. आणि जर कदाचित एखाद्याला येत नसेल, एखाद्याचं विसरलं, तर मग आपण लगेच सांगायचं नाही म्यूट उघडून बरं का. कारण का, त्याला जरा आठवायला, त्याला नाही तर मग सांगायला मी आहेच ना, त्याला जरा आठवायला काय करायचं, चान्स द्यायचा बरं का. पटकीने आपण सांगायचं नाही असं. तर बघा, 4 अनुबंध चतुष्ट सांगितले. मग आता ही 4 अनुबंध चतुष्ट कोणते आहेत, सुशीलाताई बोला. जय गुरुदेव ताई. एक अधिकारी, दुसरा विषय, तिसरा संबंध आणि चौथं प्रयोजन, हे 4 अनुबंध चतुष्ट आहेत. जय गुरुदेव ताई. ठीक आहे, बरोबर आहे. राणीताई बोला. राजू, तिचं नाव जे आलेलं आहे ना ते बोला. जय गुरुदेव ताई. पहिला अधिकारी, दुसरे विषय, तिसरा संबंध आणि चौथं प्रयोजन, हे 4 अनुबंध आहेत. बरं ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अनुबंध चतुष्ट जे आहेत 4 आहेत, ते अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन, हे सर्वांच्या काय झालेलं आहे, लक्षामध्ये आलेलं आहे. है की नाही. नवीन साधक आहे त्यांना विचारलं जुन्याला तर येते, मला माहितच आहे. है की नाही. आता प्रत्येकाचं आपण काय करणार आहोत, विश्लेषण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये अधिकारी कोण आहे, ह्याच्यामध्ये विषय कोणता आहे, ह्याच्यामध्ये संबंध कोणते आहे, ह्याच्यामध्ये प्रयोजन कोणता आहे, हे आता पूर्णतः आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. तर आता पहिल्यांदा आहे अधिकारी लक्षण. कुणाला म्हणायचं हे काय सांगितलेलं आहे, अधिकाऱ्याचं लक्षण. तर बघा, लक्षण मधलं पहिलं आपलं सुरू आहे, हे काय करायचं, लक्षामध्ये ठेवायचं. तर आत्म अनात्मा विवेक, आत्मा आणि अनात्मा विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा, अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्य या पंचीकरणाचा अधिकारी आहे असं म्हटलं आहे. कोण म्हटलंय, शास्त्रानं सांगितलंय. इथं काय केलेलं आहे, शास्त्र सांगायले.
ज्याच्याकडे विवेक आहे, म्हणजे विवेकाचं लक्षण ज्यांना नुसतं पाठ नाही केलं तर ते अंगावर बांधलंय. वैराग्य नुसतं गप्पा नाही केलं, वैराग्य मुळात आहे. शमदमादी षटसंपत्तीवर तो आरूढ आहे. असा जो अधिकारी आहे, असा जो मुमुक्षू आहे, त्याला अधिकारी असं म्हटलेलं आहे बरं का. मग अधिकाऱ्याकडं 4 लक्षणं असतात. अनुबंध चतुष्ट किती सांगितले? 4. अधिकाऱ्याकडं लक्षणं किती सांगितल्या? 4. बरोबर आहे ना? मग अनुबंध चतुष्ट 4 कोणते आणि अधिकाऱ्याचे 4 लक्षणा कोणत्या, हे पण काय झालं पाहिजे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. अनुबंध चतुष्ट 4 सांगितलेले तुमच्या लक्षात आलेत. आता अधिकाऱ्याचे लक्षण जे आहेत कोणते कोणते? एक, त्याच्याकडे विवेक. नंबर 2, वैराग्य. तिसरं शमदमादी षटसंपत्ती आणि चौथं मुमुक्षुत्व. आहे का नाही? मग आता हे 4 साधनं कोणाकडे पाहिजेत? अधिकाऱ्याकडे. बरं, 4 साधनं असणारा कोण आहे? त्या पंचीकरणाचा अधिकारी आहे. मग अधिकाऱ्याचं लक्षण काय सांगितलेलं आहे? तर हे 4 साधनं अधिकाऱ्याला असावे. मग कोणते 4 साधनं सांगितलेत? खरात महाराज बोला. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. जय गुरुदेवताई. तर विवेक, त्याच्यामध्ये तुमचं एक वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती, हे 4 आणि ते 4 अधिकारीचे. विवेकी पुरुषाकडे असल्या त्या अधिकारी होतो. जय गुरुदेवताई. हा, तर नुसता गोंधळ तुमचा उडालेला आहे. तुम्ही काय करा, लक्ष द्या बरं का. मी काय विचारलं ह्याच्याकडे जरा असं लक्ष द्या बरं. मी फक्त अधिकाऱ्याचं लक्षण विचारलं होतं, अनुबंध चतुष्टाचा संबंध नाही. बरं, ठीक बरं आहे. ताई, जय बोला गुरुदेव. ते जरा आम्ही संगीता ताई. हॉटेलवर आहे म्हणून ऐकलं नसेल ताई. जय गुरुदेव. संगीता ताई बोला. अधिकारी लक्षण आत्मा, विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्षाच्या अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्य ह्या मोक्षाचा आपल्या या पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले आहे. श्यामल ताई बोला. आत्मा, अनात्मा, विवेक, एक, वैराग्य, शमदमादी शमदमादी आणि षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा, हे साधन संपत्ती. मंगल ताई. बच्चेवाड नाही बरं का, दुसऱ्या हा, मंगल ताई. गादेवार. दादेवार. हा, हा. आत्मनात्म, विवेक, वैराग्य, समाधी षटसंपत्ती आणि मोक्षाच्या या 4 साधनाने साधनाने संपन्न मनुष्य पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले आहे. बर, बोला अंजली ताई बोला. आत्मानात्म, विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्षाच्या अशा 4 इच्छा साधनांनी मनुष्य पंचीकरणात अधिकारी आहे. आशा ताई. रामकृष्ण हरिताई. आत्माना विवेक, वैराग्य आणि षट संपदादी समसमाधी षट संपत्ती आणि मोक्षाची जी समाधी नाही म्हणायचं, समसमाधी षट संपत्ती आणि मोक्षाची इच्छा, हे जे साधन ज्या मनुष्याकडे असतील तोच या पंचीकरणाचा अधिकारी आहे. तोच काय आहे तर अधिकारी आहे. बरोबर आहे. विजयाताई बोला. आत्मा, विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती, मोक्ष इच्छा या 4 साधनांनी संपन्न जो मनुष्य आहे तो या पंचीकरणाचा अधिकारी आहे. जय गुरुदेव. प्रमिला ताई. रामकृष्ण हरी. रंजना ताई, आता 92 झाल्यावर नाही जॉईन होणार नाही ह्याच्यात. हा, दुसरी लिंक टाकावी लागते आता. ताई मी जॉईन झाले. मला झाले मी ताई. झाल्या का? तेच मला कॉल आलता. धन्यवाद ताई. ठीक आहे. प्रमिला ताई बोला. हो का ताई? आत्मा, विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्षाच्या अशा 4 साधनांनी संपन्न मनुष्य या पंचीकरणाचा अधिकारी आहे असे म्हटले जाते.
मोक्षाची तीव्र इच्छा म्हणायचं बरं का. हा ठीक आहे. महानंदाताई बोला. महानंदाताई बोला. आत्मानात्म विवेक, वैराग्य, शमदमादी षडसंपत्ती आणि मोक्षाची तीव्र इच्छा हे असणारा पंचीकरणाचा अधिकारी आहे. ठीक आहे. हेमलताताई बोला. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षिच्छा या 4 साधनांनी संपन्न मनुष्य पंचीकरणाचा अधिकारी आहे. जय गुरुदेव. आता नाही का अनुबंध चतुष्ट आणि अधिकार्याचे लक्षण दोन्हीही सांगायचं. कोण सांगतय? दोन्हीही सांगायचं बरं का. जय गुरुदेव महाराज. जय गुरुदेव. मी सांगते अनुबंध. जय गुरुदेव. ओम नमः शिवाय. नाही, फक्त हातवरी करा. हातवरी करा, मी विचारते. अनुबंध चतुष्ट पण सांगायचे आणि अधिकाऱ्याचं लक्षण पण सांगायचं बरं का. जय गुरुदेव महाराज. ज्याला येते थांबा एक मिनिट. मला माहिती तुम्हाला येते. विचारते बरोबर. हा विचारते ना मी. कल्पनाताई बोला. अनुबंध चतुष्ट आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. अधिकाऱ्याचे लक्षण आत्मानात्म विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा हे 4 साधनांनी पंचीकरणाचा अधिकारी आहे. तुमचं एक राहिलं त्या मोक्षाची तीव्र इच्छा हे राहिलं. मोक्ष इच्छा मोक्ष म्हणलं ना त्या. म्हणले ना. गडमताई बोला. पुष्पाताई बोला. मी मागचे सांगू शकते. संध्याताई. संध्याताई बोला. अनुबंध चतुष्टे विषय, संबंध आणि प्रयोजन हे अनुबंध आहेत. आणि अधिकारी लक्षण आत्मनात्म विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्षेच्या अशा 4 साधनांनी जो पंचीकरणात अधिकारी आहे. जय गुरुदेव. एक राहिला अनुबंध चतुष्टामध्ये. मोक्ष इच्छा, आत्मनात्म विवेक, वैराग्य, शमदमादी षटसंपत्ती आणि मोक्ष इच्छा. मी अनुबंधामध्ये म्हणलं तुम्हाला. अनुबंध अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. तुम्ही अधिकारी म्हणले नव्हतं. ठीक आहे. मी सांगते आता. पुष्पाताई सांगते मी. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. आणि अधिकाऱ्याचे लक्षण विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षत्व. ठीक आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलं. अनुबंध चतुष्ट पण कळाले आणि अधिकाऱ्याची लक्षणं ही तुम्हाला लक्षात, म्हणजे साधन चतुष्ट बी तुम्हाला लक्षात आले आणि अनुबंध चतुष्ट ही लक्षात आलं. नाही तर इथं घोळ होते बरं का. ह्याचे लक्षण ह्याला आणि त्याचे लक्षण त्याला. म्हणून मी काय केलं हे तुम्हाला विचारलेलं आहे. कारण हे काय होऊ नये आपला म्हणजे लक्षामध्ये राहावं. अनुबंध चतुष्ट कोणते आहेत आणि साधन चतुष्ट कोणते आहेत. म्हणून तुम्हाला काय केलं हे दोन्हीचा निवाडा करता यावं म्हणून विचारलं बरं का. तर आता आपल्याला पहिलं जे आहे अधिकाऱ्याचं लक्षण, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे विवेक. तर विवेक कशाला म्हणायचं? आत्मा अनात्मा विवेकाचं लक्षण. तर आत्मस्वरूप नित्य आहे. आत्मा कसा सांगितलाय? नित्य. आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व कसं आहे? अनित्य आहे. आत्मा जो आहे तो नित्य आहे. आत्मा सोडला तर बाकीचं सगळं अनित्य आहे. असा नुसतं आता एवढंच पाठ केलं की झालं असं नाही बरं का. त्याचं स्वरूप लक्षामध्ये घ्यायचंय की आत्मा नित्य आहे. मग नित्य आहे ती एकच वस्तू आहे, ते आत्मा आहे. अनित्य बाकी सगळ्याच वस्तू आत्मा सोडल्यावर. मग आत्मा सोडल्यावर कोणत्या कोणत्या वस्तू शिल्लक राहतात ह्याचा सुद्धा काय करायचं आहे? विचार करायचा आहे. विचारालाच विवेक म्हटलंय. विचाराला सुरुवात करणं म्हणजेच विवेक आहे. आणि परमार्थामधलं हे पहिलं काय सांगितलेलं आहे? विवेकाचं साधन पहिलं सांगितलेलं आहे. आता आत्मस्वरूप नित्य आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य. आता अनित्य वस्तू, तुमचा देह अनित्य आहे का नित्य आहे? मला
शरीर कसं आहे, नित्य आहे का अनित्य अनित्य? आहे. अनित्य आहे. शरीर कसं आहे, अनित्य. वाटायले का आपल्याला शरीर अनित्य आहे म्हणून म्हणून तर विवेक करायचा आहे ना आता आपल्याला. कारण आपल्या शरीरावर आपला काय आहे, तर आपल्या शरीरावर आपण खूप प्रेम करतो, आहे का नाही? प्रेम करतो का करत नाहीत? करतोच. म्हणून आपलं प्रेम काय आहे, अवताल भवताल हिंडायला लागलेलं आहे. आत्मस्वरूपावर आपलं प्रेम जडावं म्हणून तर हे अध्ययन करायचे ना आता. कारण सगळ्यात प्रिय वस्तू कोणती आहे आपल्याला, विचार करून बघा. बाहेरची आहे का आतली आहे? आपण सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करायला लागलो? कुणावर करायला? हे करायचं आहे, विचार करायचा. ह्याला तर विवेक म्हणतात ना. विवेक म्हणजे नुसती व्याख्या पाठ केली म्हणजे विवेक आहे का? नाही. काय करायलाय, विचार करायचं सांगायला लागलाय की बाबा तुम्ही प्रेम कुणावर करतात. सगळ्यात महत्वाची वस्तू तुम्हाला कोणती आहे? कोणती आहे संगीता ताई? सगळ्यात जवळची वस्तू तुम्हाला कोणती आहे? तुम्ही आत्मा. कोणाला करता? आ? जवळची आहे. देहावर प्रेम करता का नातवावर करता? नातावर. मी सांगते. नातवावर प्रेम चाललंय, मग आपले ते विवेक काय सांगायला लागलाय? कोणती वस्तू? आणि काय सांगायचंय तुम्हाला? मी विचारायले काय, आपल्याला विवेक कसा करायचा हे विचारायला लागली मी. तुम्ही सांगणार काय? काय सांगता बोला. सांगणार होती की इतक्या दिवस पंचीकरणाच्या आधी आम्हाला सगळं ममत्व या देहावर देहात्वादीवर होतं, भोवतालच्या सगळ्या माया याच्यातच होती. पण पंचीकरणात आल्यापासून आत्मस्वरूप नित्य हेच आम्हाला कळालं. रामकृष्ण हरीताई. बर, आता बघू ना 22 तारखेला तुम्ही येतात का येत नाहीत? तुमचं प्रेम कुणावर हे लक्षात येते ना माझ्या आता. आपल्याला जेव्हा 22 तारखेला काय करायचंय, सत्संग करायचाय ना. मग त्याच्या वेळेस कळते आपल्याला खरंच आपण किती बांधलो गडे, पंचीकरण किती अंगावर आहे, खरंच आपल्याला संत संगतीचं किती महत्व आहे. आता हे सगळं कळतंय. तुम्ही सांगा अथवा न सांगा, तोंडाना तर कोणीही बोलतंय, आहे की नाही? आता आरूढ कोण कोण होते ते बघायचंय ना, ते लक्षात घ्यायचंय ना, आहे की नाही? बरं चला. तर आता आपल्याला पाहायचंय आत्मा अनात्मा विवेक आपण काय करायला लागलो, पाहायला लागलेलो आहे. आत्मस्वरूप नित्य एकच वस्तू सत्य आहे, ती म्हणजे परमात्मा. परमात्मा सोडला तर बाकी सगळं कसं सांगितलंय, अनित्य, खोटं आहे, नसलेलं आहे. कुठं खोटं भासायला लागले. ज्याला भासते ना खोटं, ज्याला खोटं भासतंय ना, ते भास मात्र आहे म्हणून सोडून देते, त्याच्याकडे आसक्त राहत नाही बरं का. देहाचा सुद्धा विचार नाहीये तिथं, बाकीच्या गोष्टी त्याचा लांबच राहिल्या, आहे की नाही? देहाचा सुद्धा काय सांगितलेला आहे, निषेध केलेला आहे. देह सुद्धा माझा नाही, ऐका न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देहाला सुद्धा मी म्हणायचं नाही, एवढा सखोल परमार्थ आहे बरं का. आणि हे जर विवेकावर आरूढ असू तर नुसता विवेक आपल्याला मोक्ष द्यायला लागलाय. जर आपण पक्क विवेकावर जर आरूढ राहू तर विवेकानंच आपल्याला मोक्ष व्हायला लागलाय. म्हणून सांख्यानं विवेक जे प्रकृती आणि पुरुषाच्या विवेकामध्येच मोक्ष उगीच सांगितला नाही. एवढ्यावर जरी आपण आरूढ असेल तरी आपल्याला मोक्ष भेटायला, पण आपण नुसतं म्हणतो, आरूढ नाहीत. आपण काय करतो, नुसतं म्हणतो काय की विवेक मला झालाय, विवेकावर मी आरूढ आहे, असं नुसतं आपण म्हणायलो, पण विवेकावर आपण आरूढ नाही. हे सिद्ध होतंय. हे काय होतंय, आपल्या बोलण्यावरून, आपल्या वागण्यावरून, आपल्या चालण्यावरून सिद्ध होतंय की विवेक आपल्यावर अजून बांधलेला नाही. आणि ते मात्र आता बांधायचं. ह्या पंचकरणामध्ये आपला विवेक झालाच पाहिजे, एवढी निष्ठा, एवढा प्रयत्न, एवढी तळमळ अंतःकरणामध्ये आपण केलीच पाहिजे. मग आत्मस्वरूप नित्य आहे, एकच आत्मा सत्य. फक्त आत्म्याचा विचार करायचा आणि बाकी सगळं मिथ्या. बाकीचा विचार लक्षामध्ये करा, पण म्हणून करा, सत्य म्हणून करू नका. आसक्ती सोडायची. आता असं नाही की तुम्हाला संसार करायचा नाही असं सांगा ना शास्त्र, आहे की नाही? तुम्ही संसार करा, व्यवहार तर कुणाला चुकला नाही, कुणाच्या बापाला व्यवहार चुकलेला नाही, आहे की नाही? कर्म कोणाच्या बापाला चुकत नाही, कर्म करायचंय, व्यवहार करायचंय, पण आसक्ती रहित करायचंय. आसक्ती सहित करायचं नाही. जर आसक्ती सहित केलं तर कर्माची बाधा होते, आणि आसक्ती रहित कर्म केलं ते कर्माची बाधा होत नाही. म्हणून आसक्ती सोडण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न. म्हणून विवेक पाहिजे आपल्याकडं.
जर विवेकावर आपण आरूढ असू तर आपली आसक्ती काय होणार आहे, सुटणार आहे. आणि जर विवेकावर आपण आरूढच नसू तर आसक्तीमध्ये आपण अडकल्याशिवाय मग आता म्हणल्याप्रमाणे कशावरही आसक्ती. देवाला जायचंय, पंढरपूरला जायचंय, कुणाकरता जायचं पंढरपूरला, कशा करता जायचं भगवंताकडं, एवढी वारी चलत चलत कशासाठी गेलोत, ऐक नाही, भगवंतासाठी. नाही 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 नाही, भगवंतासाठी कशाला, ह्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे गोळा करायचं, ते गोळा करायचं, एवढं मोठं बांधून घरी न्यायचं. हे काय विवेक आहे का? हे त्याला विवेक म्हणतात का? ह्याच्यासाठी गेलता का तू पंढरपूरला का किंवा कोणत्याही तीर्थाला? आपल्याकडे काय नाही असा विवेक नाही. ते काय त्यांचं नाव, मला वाटतं त्यांनी बघा दगड नेला होता, नावी होते ते, मला सेना महाराज का, तर सेना महाराजांनीच पंढरपूरला आले होते म्हणले. आणि त्यांनी काय केला, चंद्रभागेमधला एक दगड घेतला आणि त्यांनी आपल्याला काय होईल ते वस्त्र घासायला होतंय म्हणून घरी नेला होता म्हणले. तेव्हा पांडुरंग परमात्म्यानं काय केलं, जेव्हा ते दर्शनाला गेले तेव्हा त्यांच्याकडे पहिले नाही का पांडुरंग परमात्मा नेहमी मान खाली घालायचं ते आले की. आणि ते आल्यावर आता पण पांडुरंग परमात्म्याची मानवरी होते, ते म्हणले कस काय, माझं काही चुकलं का गडे, ऐक नाही. तेव्हा परमात्म्यानं म्हणजे त्यांना असा दृष्टांत दिला की अरे म्हणे तू माझ्यासाठी थोडाच आलास, तू काही माझ्यासाठी आलास नाही, तू हे दगड नेण्यासाठी आलास म्हणे, तू काही माझ्यासाठी आलेला नाही. घरी गेल्यावर स्वप्न पडलं होतं बरं का त्यांना. थोडक्यात असं सांगायचंय की घरी गेल्यावर त्यांना स्वप्न पडलं होतं, डबल त्यांना यावं लागलं म्हणले. आणि ते दगड काय केला, टाकून दिला, जिथून घेतला तिथे टाकला आणि परत गेले. तरी पण म्हणले आता तू माझ्यासाठी थोडंच आलास, तू ते दगड नेलास ना ते टाकण्यासाठी आलास, तरी तू माझ्यासाठी आला नाही, परत अजून जाऊन परत यावं लागलं भगवंतासाठी. म्हणजे किती वाऱ्या झाल्या. तसं आपलं किती चाललंय, आपण किती चुकायलो का आपलं किती पण बरोबर आहे, हे काय करायचंय विचार. कारण विवेकाला महत्व आहे. महत्व कशाला दिले, विवेकाला दिलेलं आहे. आत्मस्वरूप नित्य म्हणतात ना तुम्ही, आणि मग इकडं तिकडं अवताल भवताल नजर का ठेवतात? एकच आत्मा सत्य आहे ना, मग त्या सत्यावर आरूढ राहा ना. पण नाही, म्हणून आता सत्यावर काय करायचं आहे, आरूढ. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य, असा ज्याच्या मनाचा निश्चय म्हणलेत महाराज. मनाचा काय करायचा आहे, तर निश्चय करायचा आहे. मन आपलं डगमगू द्यायचं नाही, मनावर पक्की गाठ बांधून ठेवायची. एकच वस्तू काय आहे, तर सत्य आहे. आणि ती वस्तूची नेहमी नेहमी आपल्याला काय झाली पाहिजे, आठवण झाली पाहिजे. आणि ती आठवण होण्याकरता आपण काहीतरी निशाणी केली पाहिजे. चाणक्य तुम्हाला माहिती आहेत ना, चाणक्य नीती आपण पाहतो ना, जे चाणक्य आहेत ना त्यांनी आपल्या शिंडीला गाठ बांधली होती. का बांधली होती, कारण विसर पडू नये ना परमात्म्याचा. आणि आपला हात नेहमी कुठं जायलाय, तर शिंडीवर चाललेला आहे, म्हणून त्या गाठीकडं. कारण ती गाठ कशासाठी बांधली होती, की त्या परमात्म्याच्या आठवणी करता. त्यांना माहितीये माझा हात असा जाते आणि ती गाठ पाहिली की हा मला परमात्म्याचं चिंतन करायचंय, म्हणजे सारखं सारखं आठवण येण्याकरता त्यांनी ती युक्ती केली. तशी आपल्याला सुद्धा काय करावं लागते, कारण विसर पडतंय ना हो. नेहमी नेहमी आपण संसारामध्ये एवढं मग्न होतो की ह्या परमात्म्याचा कधी विसर पडते पत्ता लागत नाही. म्हणून आपल्याला पण अशी काय करायची, एखादी निशाणी करायची, जेणेकरून सारखं काय व्हावी, त्या परमात्म्याची आठवण व्हावी. कारण विसरणं हे मनुष्याचा काय आहे, तर स्वभाव आहे. हे बघा ना, एखादा जर तुम्ही प्रक्रिया जर पाठ केली तर ती कितीक दिवस राहते, लगेच विसरते, कारण स्वभाव हेच बनलेला आहे विसरण्याचा. म्हणून काय करायचं, काहीतरी निशाणी बनवायची असते. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे, असा जो मनाचा निश्चय, मनाचा निर्धार झाला पाहिजे. निश्चय झालाय, निश्चय जर असेल पक्का, तरच काय होणार आहे, सगळी पात्रता आपल्या जवळ येणार आहे. काही ऐसा पात्र होईन लाभासी, काही ऋषिकेशी तृष्ट तिला. बरोबर आहे, तुम्ही पात्र होता, पण तुमचा निश्चय कसा पाहिजे, दृढ पाहिजे. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. निश्चयामध्ये काय असतंय म्हणले, फळ असते बरं का. म्हणून निश्चयामध्ये नुसतं निर्धार करायलो नाही, मी आता असं करणार, आता म्हणायचं दुपारी विसरून जायचं, उपयोग काय, उपयोग नाही. म्हणून जे निश्चय केलाय ना, जे प्रण केलाय, पहिले लोक होते बघा, एकदा निश्चय केला ना त्याच्यावर कधीच ते, जसं एक बाणी रामप्रभू होते आहे की नाही, एक वचनी, एकदा एक वचन बोललं, तसेच त्या युगातले लोक बी तसेच होते, एकदा बोललं की त्याच्यावर आरूढ राहायचे. आता हे कलियुग आहे. आता माणूस एक बोलतोय की घडीत दुसरा शब्द बदलतोय, घडी वडी हे काय करतात शब्द, म्हणजे हे अविवेकी आहेत ना, हे कलियुग आहे.
आणि ह्याच्यामध्ये सगळे अविवेकी, पण आपण काय झालं जरा बाजूला निघालोत, ऐका नाही. आता आपण काय कशाची तयारीमध्ये आहोत, आपण त्या नावेमध्ये बसण्याच्या तयारीमध्ये आहोत. मग आपल्याला नावेमध्ये बसायचंय ना, तर आपण काय झालं पाहिजेत, तर एकच जे निर्धार केलेला आहे त्याच्यावर आरूढ होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपला निश्चय सफल झाला पाहिजे, अशी आपण काय केली पाहिजे, जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे, की एकच वस्तू सत्य, बाकी सगळ्या मग कशा आहेत, मग वस्तू अनित्य आहेत, खोट्या आहेत. आता खोटी वस्तू म्हटल्याच्या नंतर त्याच्यावर आसक्ती राहते का? राहत नाही, कारण खोटी म्हणल्यावर आसक्ती कशाची राहणार आहे. मग आता ह्या सगळ्या खोट्या वस्तू, मग ह्या खोट्या वस्तूविषयी आपल्या अंतःकरणामध्ये काय झालं नाही पाहिजे, दुखलं नाही पाहिजे ना त्या खोट्या वस्तूला, काही कवी ना. मग काय करायचंय, पण जर एखादी चांगली प्रिय वस्तू जर आपल्या हातातून पडली किंवा आपल्या लेकराच्या हातातून पडली, तर आपण किती वसकतो, आत्ताच आणली, एवढे पैसे खर्च, म्हणजे किती प्रेम आहे त्या वस्तूवर. पण वाटतंय का जाऊ द्या ना, ती खोटी आहे, जाऊ द्या, गेली तर गेली, पण असं वाटतंय का? नाही, कारण आसक्ती पैशावर, आसक्ती त्या वस्तूवर. म्हणून काय करायचं आहे, तर निश्चय करायचा आहे. कशाचा करायचा आहे? एक वस्तू समाधान प्राप्त करून घ्यायचंय ना आपल्याला. म्हणून समाधान अशी वृत्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न करण्याकरता पहिले विवेकावर काय करायचं आहे, आरूढ राहायचं आहे. विवेकावर आरूढ राहिलं, वैराग्य म्हणण्याची गरज नाही, आपोआप वैराग्य पाठीमाग. वैराग्य आल्याच्या नंतर शमदमादी षटसंपत्ती प्राप्त करून घ्यायची गरज नाही, आपोआप शमदमादी षटसंपत्तीवर सुद्धा आपण आरूढ होतो. आणि मुमुक्षुत्व ही य म्हणण्याची गरज नाही, आपोआप आपण अधिकारी बनल्याशिवाय राहत नाही. आणि जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी ते फळ प्राप्त झाल्याशिवाय, प्राप्य प्रापक भाव संबंध अधिकाऱ्याचा आणि फळाचा सांगितलाय. अनधिकाऱ्याचा आणि फळाचा नाही, तर अधिकारी आणि फळ, जो अधिकारी आहे त्याच्याच पदरामध्ये काय होणार आहे, तर फळ पडणार आहे. अनधिकाऱ्याच्या पदरामध्ये फळ पडणार नाही. म्हणून आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ए टू झेड सर्व कसं आहे, अनित्य आहे. असा ज्याच्या मनाचा निश्चय आहे त्याचं नाव विवेक. आणि तोच त्यातलं काय सांगितलेलं आहे, पहिलं साधन सांगितलेलं आहे. बघा ना, जर आपल्याला इमारत बांधायची असेल, तर खालचं फाउंडेशन जर आपलं पक्क असेल तर आपण त्याच्यावर कितीही मोठी इमारत बांधू शकतो. जर आपलं फाउंडेशन जर पक्क नसेल तर त्याच्यावर आपण इमारत बांधू शकतो का? नाही. लय झाले 1-2 मजले, त्याच्या पुढे आपण चढू शकत नाही. नको बाबा ठेसाळण, आहे की नाही. मग तसंच हे परमार्थामध्ये पक्का पाया म्हणजे विवेक. विवेक जर आपला पक्का असेल, फाउंडेशन हे परमार्थामधलं, ते जर पक्का असेल तर त्याच्यावर आपण कितीही मोठी बिल्डिंग बांधू शकतो. आणि जर आपल्याकडे विवेक नसेल, ते जर आपला कच्चा असेल, तर आपण कितीही मोठी बिल्डिंग बांधू, म्हणजे कितीही आपला परमार्थ काय होणार नाही, उच्च कोटीपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. कारण का? आपल्याकडे उणीव राहणार आहे, कशाची? अविवेकाची. म्हणून विवेकी बनण्याचा काय करावं, प्रयत्न प्रत्येक गोष्टीमध्ये काय केला पाहिजे, विचार हे आलाच पाहिजे. तुमचा संसार असो का तुमचा परमार्थ असो, त्याच्यामध्ये जर विचार असेल तर ते तुमचा संसार किंवा परमार्थ सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं महत्व कशाला? विवेकाला. म्हणून विवेक रूपी खुंटा नेहमी काय करायचं आहे, तर बघा ना, खुंट्यापाशी जे दाणे पडलेले असतात ते पिसले जातात का? खुंट्या जात आहे, जात्याचा खुंटा आहे आणि खुंट्यापाशी दाणे पडले आहेत ते पिसल्या जात नाहीत, पण मधले आल्हादी पिसल्या जातात. तसं खुंटा म्हणजे हा विवेक आहे. आणि त्या विवेकाला नेहमी धरलं तर आपण सुद्धा ह्या संसार रूपी जात्यामध्ये पिसल्या जाणार नाहीत. म्हणून विवेक रूपी सद्गुरूंना, खुंटा रूपी सद्गुरूंना काय करायचं आहे, आपल्याला पकडायचं आहे. म्हणजे काय होणार नाहीत, चक्कीमध्ये जे पिसल्या जातात ना दाणे, त्याप्रमाणे आपली अवस्था होणार नाही. 84 लक्ष योनीमध्ये आपण पिसल्या जाणार नाहीत. आल्हादी काय हो, त्याच्यापेक्षा बाजूला निघू. फक्त काय करायचं आहे, विवेक मात्र काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे. जोपर्यंत विवेकावर आपण आरूढ राहणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही, पुढचा रस्ता सापडणार नाही. राहिलेला विषय उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. कारण 5 मिनिटं मी का अगोदर थांबले, ज्याला कोणाला शंका असेल, ज्याला कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी काय करायचे, विचारायचे आहेत. आहेत का? कोणाला काही शंका आहे का ह्याच्यावर? आवाज यायलाय ना माझा? ठीक आहे. जर कोणाला काही शंका असेल तर विचारा. ताई, हे शमदमादी आणि षट संपत्ती हे दोन्हीचा अर्थ एकच होतो ना? शमदमादी षटसंपत्ती. आता शमदमादी ह्या ज्या आहेत त्या 6 संपत्त्या आहेत. षटसंपत्ती म्हणजे 6
शम दम उपरती तितिक्षा आणि समाधान या सगळ्यांना म्हणून एकच नाव दिले शमदमादी षटसंपत्ती. 6 वेगवेगळ्या सांगितल्या नाही इथे, एकच येते या सगळ्या मिळून, म्हणून त्यांना शमदमादी षटसंपत्ती असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, अजून कुणाला काही शंका आहे का? शंका कालचं काय पण नाही ताई, शंका काय नाही ताई, पण 22 तारखेचा घोर लागला ना काय. 22 तारखेला काय सतसंग करायचा, तुम्ही नव्हते का काल? मी आत्ताच आलो ना आम्ही वारीहून, म्हणून म्हणा लागलं. 22 तारखेला अहो परवा दिवशी आपली समाप्ती झाली नाही का, तर आपल्याला 22 तारखेला 22 तारखेला नाही, कोणत्या एक सोमवारी आहे ना, 28 तारखेला ना, 21 तारखेला, हा 22 नाही 21 तारखेला बरं का. हा एकादशी. हो 22 म्हणू नका. हा 22 नाही 21 तारीख बरं का. 21 तारखेला आपल्याला सत्संग करायचा आहे बरं का. ऑनलाईन सगळे जणांना आमंत्रण आहे आणि आपल्याला काय करायचं, सगळेजण एकत्र यायचं आहे, सत्संग करायचा आहे. हा आणि त्या दिवशी एकादशी आहे, पहिली एकादश. आपण काय करायचं आता, नेहमी पहिली एकादश आहे, त्या एकादशीला मग कोणती का तारीख आहे ना, कोणता का दिवस आहे ना, जी पहिली एकादश आहे त्या एकादशीला आपल्याला सत्संग करायचा आहे. आणि तो सत्संग ज्याची इच्छा असेल त्याच्या घरी सुद्धा ठेवण्यात येणार आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला ठेवायचा सत्संग माझ्या इथंच ठेवायचा होता, पण झुंबरताईच्या इथं आपण ठेवायचं ठरवलेलं आहे, कारण झुंबरताईच्या इथं झुंबरताई म्हणलेल्या आहेत. हा मी माझ्या इथं म्हणलं होतं, पण झुंबरताईच्या इथं राम मंदिर आहे आणि ते राम मंदिर खास बायकांसाठी बनवलेलं आहे म्हणल्या. मग आपली सुरुवात काय करू आपण, परभणीत नाही ना, परभणीहून जवळच आहे त्यांचं घर, ते गाव परभणीतून आलं की त्या सांगतात ना तुम्हाला पत्ता व्यवस्थित, मग तेव्हा तिथं या, काही लांब नाहीये, जवळच आहे. नाही तर मग तुम्ही या इथं, आपण सगळे मिळून जाऊ. ताई आम्ही लांबचे टाइम वगैरे किती आहे 4 ताई? तास लागतात, आम्ही 4 तास लागतात. टाइम किती आहे? टाइम सकाळी 10 वाजता पोहोचायचे त्यांच्या इथं, 10-11 वाजेपर्यंत पोहोचायचं, त्या हिशोबाने निघायचं आपल्या घरून. आणि प्रत्येकानं आपल्या आपलं काय करायचं, जे खायचं आहे तो सोबत घ्यायचं, कारण लोकांना त्रास द्यायचा नाही. आपला सत्संग कसा कारण कुणालाही त्रास द्यायचा नाही. आपला आपला डब्बा सोबत घ्यायचा आहे. तिथं गेल्याच्या नंतर आपला सत्संग होणार, सगळेजण प्रवचन करणार आणि नंतर मग आपण ते आपली शिदोरी आणलेली, जसा गोपालकाला करत होते ना भगवंत, तसा गोपालकाला आपल्याला करायचा आहे. सगळ्यांना प्रसाद घ्यायचा आणि नंतर हरिपाठ घ्यायचा आणि आपापल्या घरी यायचं आहे. आता असा सत्संग आपल्याला करायचा आहे बरं का. म्हणून सगळ्यांना आवर्जून आलं पाहिजे. मी पत्ता वगैरे ग्रुपवर व्यवस्थित काय करणार आहे, टाकणार आहे. त्यानुसार काय करायचं, प्रत्येकानं यायचं आहे. ठीक आहे. ऑनलाईन वर आहे का? ऑनलाईन वर जर असतं तर तुम्हाला एवढं सांगितलंच नसतं ना. बरं सत्संग बरं करायचा आहे, ऑफलाईन करायचा आहे, ऑफलाईन. ऑनलाईन वर दररोजच आहे की करत ताई? ऑनलाईन वर आपण रोजच करायला होत ना. नमस्कार ताई. ऑफलाईन ताई नमस्कार. हा रामकृष्ण हरी. अरे ताई, माझं थोडस आहे का ना, आम्ही आता पुण्यात राहतो तर आम्ही तिथे येऊ शकत नाही. मग ठीक आहे, तुम्ही पुण्याला राहतात, पण एखादा दिवस तरी काढा ना, वर्षातून एखादा दिवस. नाही नाही तुम्ही तशी म्हणले ना की 6 महिन्याला एखाद्या वर्षाला तरी या ना. आहे, पण तो तशी वर्षातला काढू ताई आम्ही एखादा, कारण आता चालू आम्ही वारीहून आणि 4 तास लागतात तिथं परभणीला यायला. ऑनलाईन दाखवा ना तिथं. वर तिथं गेल्यावर बघू ना आम्ही काय करायचं, कारण सगळेजण आपापल्या आनंदामध्ये मग्न असतात, तो कुणाला लक्ष राहत नाही मोबाईलचं. मग नाही अंजना ताई, तिथे गेल्यानंतर ना आपला 1 ते 2 चा पाठ आहे की नाही, तो 1 ते 2 मध्ये काय आहे ते दाखवत. 1 ते 2 पाठ आपला टाइम आहे पाठाचा. ऑनलाईन करायचंच नाही मंगलताई, ऑनलाईन केल्याच्या नंतर कोणी येणारच नाही. ऑनलाईनचा प्रश्न आम्हाला व्हिडिओ टाका तुमच्या नंतरचे. व्हिडिओ टाक, व्हिडिओ टाकेल. धन्यवाद धन्यवाद. चालते धन्यवाद.